आता त्यांनी काय केलं की त्यांनी भरपूर कुत्रे त्यांनी जमा केले आणि त्यांना निरीक्षण म्हणजे त्यांच्यावर लक्ष ठेवायला लागला. तो लक्ष ठेवायला लागला की ते कसे वागतात, काय करतात. आता पुढे बघूया आपण. प्रथम त्याला वाटले पिसाळलेल्या कुत्र्याच्या लाळेत विष असते. बापरे. आता पिसाळलेला मीन्स जो पागल जो कुत्ता है उसके जो सलाइवा होता है ना उसमें ते विष असतं, जहर होता है असं त्याला वाटलं. कुत्रा माणसाला चावला की लाळेतील रोगजंतू माणसाच्या रक्तात जातात. त्याने पिसाळलेल्या कुत्र्याची लाळ ससे, मेंढ्या यांना टोचून पाहिली, पण त्यांच्या रक्तात रोगजंतू सापडले नहीं. आता काय केलं त्यांनी, मैंने बोला वो सलाइवा जो है वो जहर है ऐसे उसको लगा. और ये जो रोगजंतू माणसाच्या रक्तात जातात असं वाटलं. जसं माणसाला तो कुत्रा चावला की त्याच्या रक्तात जातात असं त्यांना वाटलं. आणि म्हणून त्यांनी काय केलं की वो कुत्ते का जो सलाइवा मुंह का है उसने ससे म्हणजे ससा म्हणजे रॅबिट तुम्हाला माहिती आहे, मेंढ्या मी तुम्हाला शिप सांगितलेलं, त्यांना टोचल्या. ते टोचून पाहिली त्याची लस, पण त्यांच्या रक्तात रोगजंतू सापडले नाही. म्हणजे कुत्र्याच्या लाळेमध्ये उसका सलाइवा में कुछ नहीं है ऐसे उनको लगा. तेव्हा त्यांनी पिसाळलेल्या कुत्र्याच्या कृतीचे निरीक्षण केले. हे कुत्रे पाण्याला घाबरतात, जमिनीला तोंड लावून विचित्र आवाज काढतात, जोराजोराने धावत राहतात, चावण्याचा प्रयत्न करतात. हे पाहून त्याला वाटू लागले कि हा रोग मेंदूचाच असला पाहिजे. अभी क्या हुआ कि उसने अभी निरीक्षण करना चालू किया. उनको देखने लगा, ऑब्जर्व, निरीक्षण म्हणजे ऑब्जर्वेशन त्याचं होतं. तो ऑब्जर्व करायला लागला कि ये जो है, जो पागल जो कुत्ते हैं उनका प्रॉब्लम ये है, उनका मतलब क्या है कि वो पानी को डरते हैं, पानी से वो बहुत डरते हैं. और जैसे ही वो नीचे मुँह करते हैं मतलब धरती के ऊपर, तो वो ज़ोर ज़ोर से आवाज़ निकालते हैं, ज़ोर ज़ोर से चिल्लाते हैं. आणि मैंने बोला ज़ोर ज़ोर से भागते हैं किसी के भी पीछे और काटने का ट्राई मारते हैं, ऐसे भी करते हैं पागल कुत्ते. तो उन्होंने क्या किया, उसको फिर लगा कि नहीं ये सब चीज़ें करते हैं ना तो शायद ब्रेन का कुछ प्रॉब्लम है, ऐसे उनको लगा. तो अभी देखते हैं ब्रेन का क्या प्रॉब्लम है. तर हा मेंदूचाच रोग असला पाहिजे, मतलब ब्रेन में कुछ प्रॉब्लम होता है तभी ये कुत्ते ऐसे करते हैं, ऐसे उनको लगा. त्याने पिसाळलेल्या कुत्र्याच्या मेंदूचा अभ्यास करण्यास सुरुवात केली. आता त्याला थोडंसं क्लिक झालं की हाँ ये ब्रेन का है ना, तो ब्रेन का उसने उनके ब्रेन का स्टडी करना चालू कर दिया. बऱ्याच प्रयत्नानंतर त्याने एका पिसाळलेल्या कुत्र्याच्या मेंदूतील द्राव चांगल्या कुत्र्याच्या मेंदूत सोडला. मतलब क्या किया उसने मालूम है, जो लिक्विड होता है ब्रेन में उनके कुत्ते के, जो पागल कुत्ते हैं उनके, तो वो निकाल के जो अच्छा वाला कुत्ता है उसके अंदर ब्रेन के थ्रू ही उसके अंदर वो द्राव जो लिक्विड है वो छोड़ दिया. आणि तो निरीक्षण करू लगा. अभी वापस ऑब्जर्व करने लगा, ऑब्जर्वेशन में उसको रखा. 2 आठवड्यांनी तो चांगला कुत्रा पिसाळला आणि त्यातच तो मेला. म्हणजेच काय केलं, वो पागल कुत्ते का जो लिक्विड जो ब्रेन का था वो निकाल के उसने अच्छे कुत्ते में डाला. तो वो 2 हफ्ते के बाद वो कुत्ता पागल जैसे करने लगा और वो कुत्ता मर गया. मतलब ये उन्होंने ऑब्ज़र्व किया. त्यांचा अंदाज खरा ठरला, मतलब उसका वो जो अंदाज था तो सही झाला. मतलब परफेक्ट उन्होंने रिसर्च जो किया था, मतलब जो निरीक्षण ऑब्जर्वेशन था वो सही निकला. त्यानंतर त्याने अनेक कुत्रे, ससे यांच्यावर प्रयोग केले. म्हणजेच काय की प्रत्येक वेळेला मग त्यांनी कुत्र्यांवर आणि ससे यांच्यावर त्याचा प्रयोग केला. आता त्यांचे सारे लक्ष
या रोगाची रोगप्रतिबंधक लस कशी तयार करावी याच्याकडे केंद्रित झाली. मग आता ह्याचा प्रॉब्लेम असा होता की त्याच्यापासून लस बनवायची. तर ती लस कशी बनवायची, तर ते बनवण्यासाठी ते कॉन्सन्ट्रेशन करू लागले जास्तीत जास्त. वॅक्सिन कसं बनवायचं ह्या रोगाचं, त्यासाठी त्यांनी शेकडो कुत्र्यांना आपल्या प्रयोगशाळेत डांबून ठेवले आणि त्यांच्यावर तो काय करायला लागला, प्रयोग करू लागला म्हणजे टेस्टिंग करायला लागला. तो टेस्टिंग करायला लागला. एकदा त्याने पिसाळलेल्या कुत्र्याच्या मेंदूतील द्राव काढून एका निर्जंतुक बाटलीत 14 दिवस ठेवला. एक सैनिटाइज बॉटल है, उसमें वो जो द्राव मतलब वो लिक्विड है मेंदू का, वो निकाल के क्या किया उसने बॉटल में रख दिया. निर्जंतुकला डॅश करा आणि केंद्रितला पण डॅश करा. इकडे ते आपण वाचलं ना, तर कशी तयार करावी याच्याकडे केंद्रित झाले, त्याला पण तुम्ही डॅश करा आणि निर्जंतुकला पण डॅश करा. नंतर त्याचे एक इंजेक्शन बनवून निरोगी कुत्र्याला दिले. पण आश्चर्य म्हणजे त्या कुत्र्याला रोग झाला नाही. बघा त्यांनी काय केलं, 14 दिवस ते लिक्विड आहे ते तिकडे तसंच ठेवलं आणि नंतर त्याचं एक इंजेक्शन तयार केलं. इंजेक्शन मालूम है आपको, आपने लिया होगा ना कभी इंजेक्शन. तर बनवून निरोगी म्हणजे जो हेल्दी कुत्ता था उसको दिया. पण सरप्राईज, आश्चर्य म्हणजे सरप्राईज, आश्चर्याला डॅश करा आणि इंजेक्शनला पण डॅश करा. म्हणजे त्या कुत्र्याला रोग झालेला नाही. ते पाहून त्याने सौम्य अशी रोगप्रतिबंधक लस तयार केली. सौम्य मीन्स एकदम लाइट, मतलब बहुत स्ट्रॉन्ग नहीं. और उसने लाइट क्या की वैक्सीन बनाया उसने. आणि त्याचा पडताळा पाहिला. मीन्स वो फाइंड आउट किया अभी उसने. क्या किया फाइंड आउट, ज्या कुत्र्याला ही लस दिली त्याला पिसाळलेला कुत्रा चावूनही काहीही होत नाही हे त्याच्या लक्षात आले. लुई पाश्चरला रोगप्रतिबंधक लस सापडली. म्हणजे कुत्रा पिसाळलेला आहे, त्यांनी जरी त्याला चावलं चांगल्या कुत्र्याला, पण त्याला आधी वॅक्सिन केलं होतं आणि तरीही त्याचा काही म्हणजे त्याला तो वेडा होत नाही. आधी कसं झालं होतं, त्याला ते द्राव दिलं आणि लगेच तो कुत्रा पिसाळला आणि तो मेला. पण या वेळेला झालं नाही तसं. आफ्टर 14 days उन्होंने वो यूज किया आणि तो तसा एकदम तो हेल्दीच राहिला, कारण त्याला वॅक्सिन दिलं होतं. कळतं आहे ना. आत्तापर्यंत त्याने केलेले प्रयोग प्राण्यांवर होते. अभी क्या किया था उसने, जो टेस्टिंग किया था वो सब एनिमल्स के ऊपर किए थे. मतलब ससा, कुत्रा आणि ते आणखीन मेंढ्या ह्यांच्यावर केलं होतं है ना. तो अभी पण कुत्रा चावलेल्या माणसावर या लसीचा उपयोग किती होतो हे पाहणे आवश्यक होते. आणि त्याचा उपयोग आता माणसावर किती होतो, मॅन के ऊपर जो पीपल्स आहे उनके ऊपर कैसे होता है हे बघायचं होतं. आता पिसाळलेला कुत्रा चावलेल्या माणसाला ही लस टोचली आणि तो माणूस मेला तर, म्हणजे अभी ये एक डर भी था कि अगर मैंने उसको, जो पागल कुत्ता ने अगर वो आदमी को काटा है और मैंने लस दिया और वो आदमी मर गया तो ये एक टेन्शन था उनको, अशी भीती त्याला वाटत होती. पण अचानक एक संधी चालून आली. जोसेफ नावाच्या एका मुलाला पिसाळलेला कुत्रा चावला. पिसाळलेल्या कुत्र्यांना व त्याच्या चावण्यामुळे माणसांना होणाऱ्या रोगास रॅबीज किंवा डायड्रोफोबिया असे म्हणतात. तुम्हाला माहिती आहे का हे रॅबीज काय आहे, तर रॅबीज हा असा रोग आहे की कुत्रा जर चावला आणि त्याचा इलाज झाला नाही तर तो कुत्र्यासारखा माणूस करायला लागतो, तो भुंकायला लागतो, जोरजोरात ओरडायला लागतो आणि चावायला जायला लागतो आणि त्याच्यातच त्या माणसाचा अंत होतो, म्हणजे तो माणूस मरतो. असं पूर्वी व्हायचं. तर त्याला ही 2 नावं आहेत. जोसेफला डॉक्टरकडे नेण्यात आलं, पण त्या डॉक्टरकडे कुत्रा चावलेल्यावरही काही औषध नव्हते. तेव्हा एकच इलाज आज जगास माहिती आहे आणि तो म्हणजे पाश्चरने तयार केलेली लस. ती जे वॅक्सिन आहे, या लसीमुळे आपण आज रॅबीज होऊ नये म्हणून
उपाय करू शकतो आणि आपले प्राण वाचवू शकतो. म्हणजेच काय, ही लस जी आहे ही वॅक्सिन आहे. तर हे माहिती तुम्हाला 14 इंजेक्शनं पोटात घ्यावी लागतात. पूर्वी अशी घेत असत आणि मग नंतर ते बरे होतात. तर ही लस जी लुई पाश्चरनी एक शास्त्रज्ञ म्हणून त्यांनी फाइंड आउट केली, ही आपल्यासाठी योग्य ठरली. म्हणजे असे इतक्या ह्याच्यामध्ये आपल्या भारतामध्ये, आपल्या वेगवेगळ्या देशामध्ये चांगले चांगले शोध करणारे हे करणारे असे शास्त्रज्ञ होऊन गेलेले आहेत. तर हे लुई पाश्चर आहेत आणि त्यांनी रॅबीज न होऊ देत म्हणून त्यांनी वॅक्सिन निर्माण केलेलं आहे. तुम्हाला हा धडा समजलेलाच असेल. काही मी तुम्हाला सांगितले अंडरलाईन करा, ते तुम्ही 5-5 वेळा तुमच्या नोटबुकमध्ये लिहून काढा. वर्कबुक आणि टेक्स्टबुकमधले क्वेश्चन आंसर्स मैं आपको देने ही वाली हूँ, वो भी आप अच्छे हैंडराइटिंग में निकालो. और मुझे लगता है कभी कभी रिपीट क्वेश्चन आंसर्स है, मुझे ऐसे लगता है जो ये बहुत इम्पॉर्टेंट है तो मैं वो आपको हाथ से लिख के दूंगी मेरे. अगर नहीं लगता है, क्योंकि बहुत सारे क्वेश्चंस रिपीट होते हैं, तो मुझे ऐसे लगता है कि आप बार बार वही ना लिखे. तर जे काही लिहायचे आहेत ते मी तुम्हाला नेहमी व्यवस्थित लिहून देते आहे. तो आप वो चिंता मत करो और लेसन पढ़ो अच्छी तरह. ठीक है. थैंक यू वेरी मच.